मागील वर्षी कोरड्या दुष्काळाचा जिल्ह्याला फटका सहन करावा लागला, परंतु यावर्षी त्याची कसर काढीत या 3 महिन्यात 100% वर पाऊस बरसला आहे। त्यामुळे नदी नाले हाऊसफुल झाली आहे। जिल्ह्यात चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूर बाजार, धारणी आणि चिखलदरा या 6 तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे। अप्पर वर्धा धरणाचीही जलपातळी 100% वर पोहोचली आहे। यावर्षी मान्सूनच्या सुरुवातीलाच कोरड्या दुष्काळाचे सावट आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही, परंतु जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या सुरुवातीला समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि पेरणीला सुरुवात झाली। परंतु पुन्हा पावसाने हुलकावणी दिली। यात कित्येक शेतकऱ्यांवर दुबार पेरण्याचे संकट देखील कोसळले। परंतु जुलैनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला। ऑगस्ट महिन्यात मागील वर्षाची कसर काढत धो पाऊस बरसला। या 3 महिन्यात सरासरी 722 मिमी पाऊस जिल्ह्यात बरसला आहे। जिल्ह्यात 103% पाऊस पडला। वार्षिक सरासरीच्या 88.60% पाऊस जिल्ह्यात पडला आहे, तर 6 तालुक्यात अतिवृष्टीचा सामना करावा लागला। अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 वर्षापासून कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला, त्यामुळे आता तरी ही परिस्थिती नाही। अमरावती जिल्ह्यात 2.3 600.7 असा पाऊस बरसला। भातकुलीमध्ये 3.8 377.4 असा पाऊस बरसला। नांदगाव खंडेश्वर 3.5 579.5 या पद्धतीचा इथे पाऊस झाला। तर चांदूर रेल्वेमध्ये 3.0 710.5 अशा प्रकारे इथे पाऊस पडला। धामणगाव रेल्वेमध्ये सुद्धा 3.0 750.3 पाऊस पडला। तिवशामध्ये 1.8 568.1 असा पाऊस पडला। मोर्शीमध्ये 0.3 647.4 हा पाऊस पडला। वरुडमध्ये 00 624.7 इतका पाऊस पडला। अचलपूरमध्ये 00 616.1 इतका पाऊस पडला। चांदूर बाजारमध्ये 00 828.9 असा पाऊस पडला। दर्यापूरमध्ये 3.7 535.8 इतका पाऊस पडला। अंजनगाव सुरजीमध्ये देखील 0.2 म्हणजेच 488.1 असा पाऊस पडला। धारणीमध्ये सुद्धा 5.5 1268.7 इतका पाऊस पडला। चिखलदऱ्यात 2.1 1512.8 इतका सरासरीपेक्षाही जास्त यावर्षी अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस बरसला आहे। त्याची आकडेवारी आम्ही तुम्हाला दिली आहे। चांगल्या पावसामुळे शेतकरी आता सुखावला आहे, हे चित्र सर्व जिल्ह्यात आपण पाहू शकता। ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज।